वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या द्वैकरा विघ्नादिदोषा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करावर मते द्यावी भोगर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बाप वास्तविक बंधू भगिनीनो, 5 भूत आणि 3 गुण एकत्र करून माया एक जूट तयार करते. 8 जुटीचा एक विटोला तयार करते. 8 विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार करते. हा भेंड 50 कोटी योजन मोठा आहे. आणि बाबा ह्या भेंड्यामध्ये आपण राहतो. आणि हा भेंड्यामध्ये 69% पाणी आहे आणि फक्त 31% जमीन आहे. तर तुम्ही विचार करा, 69% पाण्यामध्ये म्हणजे चतुर्विधीपैकी कोणते जीव येतात? नरकातले जीव आहेत तिथं. स्वर्ग, नरक, कर्म, मोक्ष. चतुर्विधीपैकी नरकातले जीव त्या 70% पाण्यामध्ये आहेत. आता विषय राहिला 31% जमिनीचा. आता 31% जमिनीवर देखील तुम्ही जर पाहिलं तर त्या जमिनीवर तुम्ही झाडं झुडपं, पशु पक्षी, हे बारीक सारीक जीवजंतू हे किती आहेत? जवळजवळ 99% आहेत. आणि फक्त मनुष्य प्राणी फक्त 1% आहे. आणि बाबा याचा विचार करा की तुम्ही ह्या मनुष्य देहात आहात म्हणजे किती महत्त्वाचे, किती भाग्याचे तुम्ही मनुष्य देहात तर आहातच, परंतु देहाने युक्त आहात. हे दुसरं भाग्य तुमचं. तिसरं भाग्य म्हणजे तुम्ही ज्ञानपंथात आहात. आणि चौथं भाग्य म्हणजे तुम्हाला अनेक गुरु लोक इथं सांगायला, ज्ञान सांगायला. ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे परमेश्वराचे 14 अधिकार, तुमचे 7 अधिकार, असे 21 अधिकार तुमचे कार्याला आलेले आहेत. त्या कार्याला आलेले आहेत. आणि पण ते तुम्हाला समजत नाही, हा विषय वेगळा आहे. आणि आता अशी ही संधी आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांसारखा ईश्वर अवतार तुमच्यासाठी, तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी तयार आहे. म्हणजे तुम्ही मनुष्य देहात आहात, कर्मभूमीत आहात, म्हणजे युक्त देह आहे, ज्ञानपंथात आहेत. परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांसारखा म्हणजे ज्याला की जीवधारणाचं व्यसन आहे, असा व्यसनभूत अवतार तुमचा उद्धार करायला तयार आहे. बरं, त्या श्री चक्रधर स्वामी महाराजाला वृद्धपूर्वामध्ये असताना, भैरव गुरुजावर असताना स्वतः गोविंद प्रभू महाराजांना सांगितले की हा देव आहे. इतकं महत्त्व आहे. आणि आपल्या देवाची 7 वैशिष्ट्ये येतं. आणि पुन्हा भट्टवासानं सांगितलं स्वामीबद्दल की येणे अवतारे जो नुधरे तो कहीच नुधरे. आणि ह्या अवतार घेते वेळेसच म्हणजे त्या हरिपाळ देवाचं पूर उठितानाच, पतीत उठितानाच, त्या पतीत उठितानाच पतीत जीवाचा उद्धार करण्याचं व्यसन धारण केले. कवना कवनी येसना, कवना कवनी येसना, येथ जीवोद्धरते, हेच व्यसन. आणि पुन्हा सस्याचं रक्षण करत असताना हागा इथं शरण आल्या, काही मरण असं वचन तुम्हाला परमेश्वरानं दिलं आहे. असा परमेश्वर तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी तयार आहे मायबापो. आणि एवढी तुमची थोरी आहे. आणि मायबापो, त्या 84 लक्ष येवणे आहेत. त्या 84 लक्ष येवण्या ह्या अज्ञान येवणे आहेत. तिथं तुम्हाला ज्ञान नाही, बुद्धी नाही, स्वातंत्र्य नाही, वाचा नाही. ही एकच योनी मानव योनी आहे की तिथं तुम्हाला वाचा आहे, स्वातंत्र्य आहे, बुद्धी आहे. आणि तुम्ही बघा, कर्मभूमीचं स्वरूप आहे 500,000, अष्टदेवनीचं 5,000,
अंतराळीचं 50,000, स्वर्गाचं 5 लक्ष, सत्यकार्य सुकुंठचं 50 लक्ष, शिराब्दीचं 5 लाख, अष्टभैरवाचं 5 कोटी, अष्टभैरवाचं 50 कोटी आणि विश्व देवतेचं 500 कोटी योजन. आणि फक्त 500 कोटी योजन म्हणजे एक ब्रह्मांड. कोणाचं? विश्वदेवतेचं स्वरूप एक ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन आहे. आणि तुमचं म्हणजे 100, तुम्ही त्याच्यापेक्षा 100 पटीनं मोठे. अहो मोठे तर आहातच आहात, परंतु तुम्ही जर आस्तीपरीचं आचरण केलं तर तुम्हाला मृत्यू येतो. आचरण करत करत मृत्यू येतो, परमेश्वराचं चिंतन करत मृत्यू येतो. आणि मृत्यू आल्यावर तुमचा जन्म सुखी श्रीमंताच्या घरी होतो. आणि सुखी श्रीमंताच्या घरी होऊन तुम्हाला परमेश्वर 12 वर्षानं काढून घेऊन जातात. आणि मग तुमच्यापाशी तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान देतात. आणि अप्रोक्ष ज्ञान दिल्यानंतर तुम्हाला अष्टभैरव येतात. आणि अष्टभैरव येतात आणि तुमच्या पुढे हात जोडून उभा राहतात. चला महाराज, आमचं सुख घ्यायला. एवढे मोठे तुम्ही. अष्टभैरवच नाही तर ब्रह्मादिक येतात, अष्टभैरव येतात. आणि विश्व आणि चैतन्य त्यांना वाचा नसल्यामुळे ते तुमच्या सगळं बोलत नाहीत, पण त्याचा जो आनंद आहे, ब्रह्मतुल्य आनंद, ते विघ्नत्व तुमच्या शरीरामध्ये हृदयामध्ये सोडून देतात. बाबा एवढे तुम्ही मोठे आहात म्हणजे तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्हाला शब्द अप्रोक्ष सामान्य विशेष होईल त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर अनंत ब्रह्मांडाची शक्ती देतात. अनंत ब्रह्मांडाच्या शक्तीची शक्ती तुमच्या देतात आणि तुमचा उद्धार करतात. तुमच्या अनादिचा छेद करतात आणि तुम्हाला स्वस्वरूपी लीन करून घेतात. आणि तिथे गेल्यावर तुम्ही परमेश्वरा एवढे मोठे होतात. एवढं तुमचं महत्त्व आहे. परंतु हे महत्त्व तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि अनुसरायला पाहिजे. बघा, लक्षण स्थळामध्ये एक विषय आलेला आहे. निमग्न याचा अर्थ काय ते हे कोण काय म्हणतात, हे म्हणतात म्हणजे राजूरकर म्हणतात निमग्न याचा अर्थ काय. निमग्न म्हणजे हरतले. निमग्न म्हणजे हरतले म्हणजे तम स्वरूपाला पाहून जीव हरपले. कवन्याय यथा समुद्री जलचरे. यथा समुद्रामध्ये जसे जलचर हरपले तसे माया स्वरूप तमामध्ये जीव हरपून गेले. तर समुद्री जलचरे कच्चे मच्छे हरपले, 10-5 जीव असतील ते हरपले असतील, नाही असे अनंत जीव हरपले ती येतमी. म्हणजे असे समुद्री जलचरे न्याय अनंत जीव हरतले जी येतमी म्हणजे तम स्वरूपाच्या ठाई त्या तमाची थोरी झाली म्हणाले. त्या तमाची फार थोरी झाली म्हणाले. आवतीची काय थोरी म्हणले, ते तम मायेच्या एक दिशी. अहो ते तम मायेच्या एक दिशी. मग एक दिशी हरपून गेले तर हरतले तमी. ते तम जे मायेच्या एक दिशी. एक दिशी म्हणजे एक प्रदेशी हरपून गेला. मायाची फार थोरी झाली म्हणाली. मग अहो ती माया जयाच्या एक दिशी म्हणजे ती माया परमेश्वराच्या सद्ब्रह्माच्या एक दिशी आहे. आणि मग सद्ब्रह्माची फार थोरी झाली म्हणाले म्हणे नाही, तया पडता तो परमेश्वर आहे. त्याच्या पलीकडे तो परमेश्वर आहे. मायबाबा श्रेष्ठ आहे. परमेश्वर सर्वशक्तियुक्त आहे आणि उद्धारक आहे. परमेश्वर थोर आहे काय, नुसता थोरच आहे काय, नाही, तेसीने जीव बी थोर आहे. जेवढा परमेश्वर थोर आहे ना मायबाबा, तेवढेच तुम्ही थोर आहात. ही तुमची मोठेपण आहे. आणि हे मोठेपण तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे थोरी जीवे जाणावी, ही जीवानं ही थोरी जाणायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. आणि सर्व संग त्याग करून परमेश्वराला अनुसरलं पाहिजे आणि आस्तीपरीचं आचरण केलं पाहिजे. असं त्या भाष्यकार आपले म्हणतात. मायबाबा ही तुम्ही खरंच मोठे आहात. तुम्ही विश्वदेवतेपेक्षा मोठे आहात आणि मायापेक्षा मोठे आहात तुम्ही. कारण तुम्हाला सगळं तुम्हाला जेव्हा जाणं द्यायचा छेद करतात परमेश्वर, तेव्हा तुम्हाला माया पारंगत करतात आणि तुम्ही सकळाशीही प्रमाण द्रव्य होतात म्हणजे आवडते होतात. एवढी तुमची थोरी आहे मायबापा. ती थोरी जाणा. आणि हा जो तुम्हाला संधी आलेली ह्या कलियुगामध्ये तुम्हाला संधी आलेली आहे,
तर ही संधी दवडू नका आणि संधी दवडू नका मायबाबा आणि ही थोरी तुमची जाणून घ्या आणि परमेश्वराला अनुसारा आणि ही संधी पुन्हा कधी येणार नाही हे ध्यानात ठेवा. असे एवढे योग 14 7 21 अधिकार तुमचे कधीही फळाला येणार नाहीत. आता फळाला आलेले आहेत मायबाबा, ती तुम्ही थोडी जाणून घ्या, परमेश्वराला अनुसरा आणि आपला उद्धार करून घ्या अशी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो. मायबाप असणे बंधू भगिनींनो, तुमच्या चरणी मी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.